नालासोपारा स्टेशन परिसरामध्ये 2 दिवस मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे पाणी साचलंय। अनेक भागामध्ये वीज सुद्धा गायब झालेली आहे। स्टेशन परिसरातून पाणी साचल्यानंतर नेमकं तिथे काय परिस्थिती आहे आपण बघतोय। लोकांच्या घरामध्ये दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे। नजर जाईल तिथवर हे पुराचं पाणी आहे। मुसळधार पावसानं नालासोपाऱ्याला सुद्धा जोडपून काढलेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। नालासोपारा पश्चिमेतील रेल्वे स्टेशन बाजूचा हा परिसर आहे। आपण जर डेपो आहे, या डेपो बाहेर हे असं पाणी साचलेलं आहे। आपण या ठिकाणी काही दृश्य आपल्याला दाखवतो। दुकानात पाणी गेलेलं आहे। आता लोक जी आहेत ती कमरे एवढ्या पाण्यातून चालत येत आहेत। अनेक जण कामावर जात होते, मात्र हे पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे की लोक आता परत घरी जात आहेत आणि लहान मुलांना इथे कडेवर घेऊन आता मार्ग काढताना इथे काही रहिवासी दिसत आहेत। आणि हा संपूर्ण परिसर नालासोपारा पश्चिमेतील परिसर जो भाग सखल आहे त्या भागात सध्या ही परिस्थिती आहे। आता पाऊस नाही तरी देखील भरती होती, त्यामुळे या भागातलं पाणी जे आहे ते आता वाढलेलं आहे। पहिला आता पावसाने उसळ घेतली आहे, मात्र तरी सखल भागात जे काल पाणी कमी होतं ते आधी कमी आहे। जवळपास कमरेच्या वर हे पाणी आहे। आता हा एक तरुण आहे, तो आता कुठे जातो कामावर? पाणी सकाळपासून लाईट नाही त्याच्यामुळे। ओके, आपण जर बघितलं असेल तर या भागांमध्ये सध्या काल 11 वाजल्यापासून लाईट नव्हती, त्यामुळे अनेकांचे फोन जे आहेत ते स्विच ऑफ झाले। आणि त्यामुळे आता ज्या ठिकाणी लाईट आहे आपल्या नातेवाईकांच्या घरी त्या ठिकाणी काही जण जात आहेत। असं की नालासोपारा स्टेशन बाहेरचे दिसत आहेत आणि आत्ता देखील कसं पाणी साचून बघायला। सुशांत सावंत, न्यूज, नालासोपारा।